जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपणा सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज 12 मार्च 2026 आहे आणि आज मुंबई या ठिकाणी आझाद मैदानावर अभियोग्यधारकांनी आपल्या हक्कांच्या मागण्यासाठी जो लढा उभारलेला आहे, जे आंदोलन सुरू केलेलं आहे ते सुरू झालेलं आहे आणि याची माध्यमांनी देखील दखल घ्यायला सुरुवात केलेली आहे। आपण बघू शकता की अभियोग्यताधारक मोठ्या जोशामध्ये आणि आपल्या ताकदीने आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि आपल्या मागण्या ह्या माध्यमांसमोर मांडत आहेत। आणि यामध्ये आम्हाला आता लेखी आश्वासन द्या, तोंडी आश्वासन आम्ही कुठल्याच परिस्थितीत स्वीकारणार नाही, अशी ठाम भूमिका संदीप कांबळे सर यांनी या ठिकाणी घेतल्याचे दिसून येत आहे। मित्रांनो, आंदोलन हे सर्व अभियोग्यताधारकांच्या हक्कासाठी आहे आणि त्यामुळे आपण सर्वांनी अशा प्रकारच्या या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात सहकार्य करणं देखील अपेक्षित आहे। आता आपण जाणून घेऊया की संदीप कांबळे सर यांनी कोणत्या मागण्या माध्यमासमोर मांडलेल्या आहेत। आपण बघू शकता या ठिकाणी व्हिडिओ। आझाद मैदान या परिसरामध्ये आझाद मैदानात आपण पाहतोय की शिक्षकांनाच आता आंदोलन करावं लागत आहेत आणि या आंदोलन करण्याचं प्रमुख कारण जे आहे तर शिक्षकांची भरती होत नाहीये। त्यामुळे आता शिक्षक आंदोलनाच्या प्रक्रियेमध्ये आलेले आहेत। त्यांनी या आंदोलनाच्या माध्यमातून जे पोस्टर्स बनवले आहेत त्या पोस्टर्स वरती स्पष्टपणे लिहिलेलं आहे की 100% शिक्षक भरतीची हमी द्या, पवित्र पोर्टल शिक्षक गुणवत्तेत नाही कमी, देवाने जसे पवित्र मंदिर आहे तसेच शाळा तसेच ज्ञानाचे मंदिर आहेत, राष्ट्र निर्माणाचे कार्य शिक्षकांवर नका सोडून त्यांना वाऱ्यावर, अशा प्रकारचे प्रमुख जे पोस्टर्स आहेत ते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात। प्रमुख मागण्या ज्या आहेत त्या मर्यादित प्राधान्यक्रम अमर्यादित करा असे पोस्टर जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात। त्यामुळेच कुठेतरी जे शिक्षक आहेत त्यांना नोकऱ्यांमध्ये स्थान मिळालं पाहिजे अशी त्यांची मागणी आहे। नेमकं काय कारण आहे या मागचं आपण जाणून घेणार दादा, या आंदोलनाची नेमकी काय भूमिका आहे आपली? आंदोलनाची मागणी अशी आहे की आमची भूमिका अशी आहे की हिवाळी अधिवेशनामध्ये जेव्हा आम्ही आंदोलन केलं होतं तेव्हा सन्मान्य शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी आमचे पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन जे आहे ते आठवड्याभरामध्ये चालू करू असं सांगितले आणि साधारणतः 7 दिवसांनी चालू केले। आणि एका बाजूला शिक्षण मंत्री मध्ये चांगली भूमिका घेत असताना धोरणात्मक निर्णयाच्या नावाखाली देश मंत्रालयामध्ये बसलेले एसी मध्ये बसलेले कलम कसाई काही अधिकारी आहेत, मनमानी धोरण अवलंबलेले आहेत। याचाच एक भाग म्हणून 20 जानेवारीला एक GR काढला, त्याच्यामध्ये 1 बिंदू 1 पद म्हणजे लागलेला उमेदवार कर्माने जे काही गुणवत्ता आहे त्या पद्धतीने लागला की तो बाद होणार। पण त्याच्यामध्ये 160-170 मार्क्स घेतलेला होतकरू विद्यार्थी चांगले गुण मिळून सुद्धा योगायोगानं जर 50 मर्यादित प्राधान्यक्रम देऊन त्याची योगायोगानं लकी ड्रॉ सारखी जर निवड होत असेल आणि तशी नियुक्ती होत असेल तर कुठेतरी जे काही गुणवत्ता अभियोग्यताधारक आहेत त्यांची गुणवत्ता ढासळली जाणार आहे, त्यांच्या गुणवत्तेला त्या ठिकाणी न्याय मिळणार नाही। त्यामुळे हे जे प्राधान्यक्रम मर्यादित आहेत ते अमर्याद करण्यात यावे, ते प्रामुख्याने आमची मागणी आहे। आणि संच मान्यता धोरण 24 फेब्रुवारीला माननीय शिक्षण मंत्री महोदय यांनी कोकणाचा पॅटर्न लागू केला राज्यामध्ये आणि तोच राज्यातला जो काही कोकण पॅटर्न आहे तो पूर्ण राज्यामध्ये लागू करावा। कमी पटसंख्येच्या आधारावर कुठलीही जिल्हा परिषद शाळा बंद होणार नाही असे हे तोंडी आश्वासन देण्यापेक्षा लेखी आश्वासन द्यावं, लेखी पत्र निर्गमित करावं। सोबतच आश्रम शाळा, समाज कल्याणची शाळा आणि 1 जानेवारीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 80% पदभरतीला मान्यता दिली। मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 80% पदभरतीला मान्यता दिली तर लोकल बॉडी जी आहे खाजगी संस्था त्या सुद्धा पवित्र पोर्टलला भरले जातात। मग त्या ठिकाणचे 80% पदभरतीला मान्यता का देत नाही ते सुद्धा 80% पदभरतीला मान्यता द्यावी। आणि कला, क्रीडा, कार्यानुभव या ज्या शिक्षक भरती आहेत NEP धोरणाची अंमलबजावणी करणं म्हणजे निव्वळ समाजामध्ये जातीमध्ये किंवा धर्मामध्ये वाद लावणे नाही। मराठी सक्ती करण्याच्या वरून जो वाद झालाय, हिंदी सक्ती करणे जो वाद होता ते यासाठी नाही तर स्किल डेव्हलपमेंट जे काही एज्युकेशन आहे, कला, क्रीडा, कार्यानुभवच्या पदभरती जी आहे ती पहिल्या फेजमध्येच करावी आणि शिक्षण सेवकाचा जो काही कालावधी आहे तो कमी करावा अशी आमच्या मागण्या आहेत। आणि या जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर इथेच आम्ही धरणावर बसणार आहोत आणि त्याच्याही समोर जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही जबाबदारीपूर्वक सांगतो मी तुम्हाला मंत्रालयाला घेराव घातल्याशिवाय शांत बसू। कोकण पॅटर्न असं काय आहे की ज्याचे राज्यभर त्याचे तो लागू करण्यात यावा असं काय आहे कोकण पॅटर्न मध्ये? मुळामध्ये 15 मार्च 2024 ला संच मान्यता धोरण निर्गमित झालं, त्याच्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही विरोध केला, अनेक शिक्षक संघटनांनी विरोध केला, कोर्टामध्ये सुद्धा गेले। त्याच्यामध्ये नवीन संच जो आहे विद्यार्थ्यांच्या पटावर जे काही शिक्षक वितरित केला जातो तो संच असतो तर तिथे पूर्वी कमी पटावर संच मान्यता व्हायची आणि तिथे शिक्षक द्यायचा, म्हणजे 0 ते 20 पटाच्या शाळेवर पुरे 3 शिक्षक असायचे। आता नवीन संच मान्यता धोरणामध्ये कंत्राट एक शिक्षक दिलेला आहे
आणि मोठ्या ताकदीनं सांगतात, मोठं ऊर बडून सांगतात की आम्ही कंत्राट शिक्षक भरती बंद केली. मग संच मान्यतेमध्येच कंत्राट शिक्षक दिलेला आहे. कायम शिक्षक रद्द करायचा, दुसऱ्या बाजूला सेवानिवृत्त शिक्षकांना घ्यायचं, दुसऱ्या बाजूला शिक्षकांना टीटी बंधनकारक केली आणि त्यांना शिक्षक भरतीमध्ये किंवा शिक्षकांना टीटी बंधनकारक कुठल्याही परिस्थितीमध्ये पास करा, नाही तर तुम्हाला घरी बसवतो असे निर्णय निर्गमित करायचे. आणि दुसऱ्या बाजूला आमच्यासारखे लाखो करोडो विद्यार्थी जे आहेत, लाखो विद्यार्थी आहेत, 10 वेळा 20 वेळा टीटी पास करून रस्त्यावर भीक मागत आहेत. ते कमी पटाचा जो काही संचमान्यतेचा धोरण आहे तो दुर्गम भागामध्ये, कोकणामध्ये लोकसंख्या जी विरळ आहे, ती लोकवस्ती तिथली विरळ असल्या कारणाने तिथे पटसंख्येला सूट दिलेली आहे. मग कोकण हे का भारताच्या बाहेर आहे का राज्याच्या बाहेर आहे? अशीच लोकसंख्या विरळ जी आहे ती आमच्या नांदेड तालुक्यात आहे, मराठवाड्यामध्ये आहे, तिथं सुद्धा विरळ लोकवस्ती आहे, भौगोलिक अनियमितता आहे, तिथे सुद्धा कमी पटाची अट लागू करावी आणि किंबहुना पूर्ण महाराष्ट्रामध्ये कमी पटाच्या ज्या काही संख्या आहेत त्याची अट न टाकता कोकण पॅटर्न पूर्ण राज्यभरात लागू करावा आणि तिथे 2 शिक्षक पूर्वीसारखे देण्यात यावे. कोकण प्रांतानुसार ज्या पद्धती तर बघा मित्रांनो, या ठिकाणी संदीप कांबळे सरांनी ज्या मागण्या मांडल्या आहेत त्या खरोखरच अभियोग्यता धारकांच्या साठीच नव्हे तर शिक्षण व्यवस्थेसाठी खरं हिताच्या आहेत. मराठी शाळा वाचवण्याकरिता देखील यामध्ये खूप मोलाची भूमिका या ठिकाणी या आंदोलनाची असल्याचं आपल्याला दिसून येतं. बघा मित्रांनो, मराठी शाळा ह्या दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. याचं कारण असं की त्याच्या मागे लागू असलेलं जाचं कसं संच मान्यता धोरण. आता हे संच मान्यतेचं जे धोरण आहे याच्यामुळे काय झालेलं आहे की ज्या ठिकाणी कमी पटसंख्या आहे त्या ठिकाणी जे काही शिक्षकांची पदं आहेत ती कमी करण्यात आलेली आणि त्या शाळांचं योग्य त्या ठिकाणी काय केलं गेलं होतं, समूह शाळांच्या माध्यमातून एकत्रीकरण करण्यासंदर्भात देखील मागे काही GR काढण्यात आले होते. पण नंतरच्या GR मध्ये त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली आणि हा जो प्रकार आहे, ज्या शाळा आता दुसरीकडे हलवता येणार नाही, कसं दुर्गम भाग असतात है ना, काही कोकणाचा प्रदेश असा आहे की ज्यामध्ये दुर्गम भागामधील विद्यार्थ्यांना दूर शिक्षणासाठी जाता येत नाही, म्हणून त्यांच्यासाठी एक शिथिलता या संच मान्यतेच्या धोरणामध्ये GRच्या माध्यमातून काढण्यात आली. मग तशा पद्धतीचा कोकण पॅटर्न हा संपूर्ण महाराष्ट्रात देखील राबवला गेला पाहिजे. महाराष्ट्रातील इतर ज्या भागामध्ये राहणारे विद्यार्थी आहेत त्यांना देखील RTच्या कायद्यानुसार आपल्या घरापासून जवळच शाळा उपलब्ध झाली पाहिजे, त्यांना ते शिक्षण घेता आलं पाहिजे आणि तो शिक्षणाचा त्यांचा हक्क अबाधित राहावा यासाठी ह्या शाळा बंद पडता कामा नये. आणि शाळा मग पटसंख्या कमी जरी असेल तरी तिथले जे शिक्षक आहेत ते कायम राहिले पाहिजे. त्यामुळे शिक्षक अतिरिक्त झाले नाही पाहिजेत आणि झालेले अतिरिक्त शिक्षकांचं लवकरात लवकर समायोजन झालं पाहिजे. ह्या मागणीसोबतच त्यांनी इतर काही मागण्या देखील मांडल्या आहेत, जसं की आपण पाहू शकतो की शिक्षण सेवक या पदाच्या संदर्भात. आता शिक्षण सेवक हे जे पद आहे हे जर संविधानाच्या दृष्टीने आपण बघितलं तर हे देखील संविधानिक त्याला आधार लाभत नाही. याचं कारण असं की शिक्षण सेवक हा कालावधी यामध्ये काम करणारा जो विद्यार्थी आहे तो देखील पवित्र या प्रणालीच्या माध्यमातून निवडून आलेला आहे आणि त्याची जी निवड आहे ही सहाय्यक शिक्षक या पदासाठी करण्यात आलेली आहे. सहाय्यक शिक्षक या पदावर इतर जे 3 वर्ष पूर्ण झालेले शिक्षक असतात त्यांना जो वेतन मिळतो, जे वेतन मिळते तेच वेतन शिक्षण सेवक कालावधीमध्ये असलेले जे विद्यार्थी आहेत त्यांना देखील मिळायला पाहिजे, अशी मागणी देखील मोठी जोर धरताना दिसून येत आहे. अशी याचिका देखील न्यायालयामध्ये सुरू आहे. त्या संदर्भात आज निर्णय येणार होता, परंतु पुढची तारीख मिळाल्यामुळे आज तो निर्णय जाहीर झालेला नाहीये. पण यासाठी देखील कांबळे सरांनी एक भूमिका मांडताना इथे दिसून येते की त्यांचं म्हणणं आहे की शिक्षण सेवकाचा जो कालावधी आहे तो कमी केला गेला पाहिजे. काही ठिकाणी शिक्षण सेवक हे पदच रद्द झालं पाहिजेत अशी देखील मागणी मोठ्या प्रमाणावर जे काही शिक्षण सेवक आहेत यांच्याकडून देखील होताना दिसून येत आहे. तर आता 2025 मध्ये झालेली शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी यामध्ये जे विद्यार्थी स्कोअर मिळवलेले आहेत, कोणाला 100 पेक्षा कमी गुण आहेत, कोणाला 120-130च्या दरम्यान आहेत, तर बरेचसे विद्यार्थी हे कमी प्रमाणात का होईना पण 50च्या वर देखील असल्याचं दिसून येत आहे. आता जर संच मान्यतेच्या धोरणानुसार जागा कमी झाल्या तर मग अनेक विद्यार्थी हे काय होऊ शकतात, ज्यांच्या संधीला त्यांना मुकावं लागू शकते. याचं कारण असं की जे प्राधान्यक्रम आहेत त्या प्राधान्यक्रमाची संख्या मर्यादित करण्यात आली.
आता प्राधान्यक्रम जर मर्यादित ठेवला तर काय होणार आहे की जे ॲव्हरेज मार्क्सचे विद्यार्थी असणार आहेत, जे 100पेक्षा कमी गुणाचे विद्यार्थी आहेत, अशा विद्यार्थ्यांना केवळ 50च प्राधान्यक्रमाच्या ज्या काही आस्थापना असतात त्यामध्ये जर त्यांचं सिलेक्शन झालं नाही तर ते लगेच भरतीच्या बाहेर होणार आहेत. मग ही देखील एक जाचक अट आहे, ही रद्द करण्यात येईल या संदर्भात देखील या आंदोलनाच्या माध्यमातून आवाज उठवला गेला आहे. याचबरोबर इतर देखील संघटनांचे जे आंदोलनं आहेत त्यांनी देखील या मागण्या मांडून धरल्या आहेत. जसे की आपण बघू शकता की शिव युनिटी फाउंडेशन ज्या बालुशा माने मॅडम आहेत यांच्या देखील नेतृत्वामध्ये आंदोलन झालेलं आहे. आता या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण मंत्र्यांशी चर्चा देखील झाल्याचं दिसून येत आहे आणि त्यांनी ज्या मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या आहेत त्याच्यावर देखील सकारात्मक पाऊल निश्चितच उचलू अशा प्रकारचं आश्वासन त्यांना देखील त्यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून मिळालेलं आहे. बघा मित्रांनो, संघटना विविध आहेत, आपण सर्वांच्या हक्कासाठी या कार्य करत आहेत, त्यामुळे संघटना ह्या आपल्याच आहेत. तर त्यामुळे संघटनामध्ये कुठल्याच प्रकारचा भेदभाव नाही असं मला देखील वाटते आणि हे सर्व अभियोग्यताधारकांच्या हक्कासाठी लढत आहेत, म्हणून हे लढणारे लढवय्ये हे आपलेच आहेत. तर या व्यतिरिक्त तुम्ही बघितलं असेल की तुषार देशमुख सरांनी देखील पुण्यामध्ये आंदोलन केले गेले आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांच्या देखील बऱ्याचशा मागण्या पूर्ण झाल्याचं त्यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारच्या ज्या अपडेट्स आहेत मित्रांनो ह्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न केला. तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करू शकता, बेल आयकॉनला प्रेस करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.